नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. आजच्या या ऐतिहासिक जनसन्मान यात्रेचे नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सीताराम पाटील गायकर साहेब, आपल्या तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या अकोले तालुक्याच्या सर्व विभागातून आलेले आमचे माय भगिनी, सर्व खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेले तरुण भावांनो आणि बहिणींनो, प्रचंड गर्दीमुळं अनेकांची या ठिकाणी गैरसोय झाली. त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आमचे अनेक कार्यकर्ते उभे आहेत याची मला जाणीव आहे, पण आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. आजची ही जी ऐतिहासिक सभा आहे, या ऐतिहासिक सभेचं वैशिष्ट्य मला आपल्याला सांगितलं पाहिजे. माननीय दादांना, डॉक्टर साहेब, मी आदरणीय दादांना याची या ठिकाणी आठवण करून देणार आहे की ही जी अकोल्याची भूमी आहे, भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानाचे निर्माते, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं समृद्ध झालेली ही अकोले बाजार तळाची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जी सभा झाली होती 25 जानेवारी 1938ला, अशा या समृद्ध समतेच्या भूमीमध्ये तमाम अकोले तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी आदरणीय दादांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मला बरोबर 5 वर्षापूर्वीचा काळ आठवतोय. ह्याच बाजार तळावर आदरणीय दादांची पहिली सभा झाली होती 23 सप्टेंबर 2019ला. आणि त्याच सभेमध्ये दादा, खरं तर 5 वर्ष जे गुपित आम्ही या तालुक्याला कधी जाहीर सांगितलं नाही, ते या सभेच्या निमित्तानं सांगण्याची मला इच्छा होते की त्या सभेमध्ये ती सभा संपल्यानंतर ज्या वेळेला कळसपर्यंत आम्ही माननीय दादाच्या गाडीमध्ये गेलो होतो आणि आम्ही दादांना तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं कळकळीची विनंती केली होती की या तालुक्यात जर परिवर्तन घडवायचं असेल तर या तालुक्याला एका नवीन कोऱ्या तरुण उमद्या नेतृत्वाची गरज आहे. दादांनी आम्हाला विचारलं होतं की असा कोण माणूस आहे, आणि आम्ही सगळ्यांनी एकमतानं एकमुखानं सांगितलं होतं की डॉक्टर किरण लहामटे साहेब. पण मला आठवतंय दादा की तुम्ही त्यावेळेला आम्हाला आमचा कान धरून सांगितलंय होतं की मी शब्द देतो, मी शब्दाचा पक्का आहे, पण बाहेर कुठं बोललात तर याद राखा, बाहेर कुठं बोलायचं नाही. आणि ज्या वेळेला उमेदवारी जाहीर होईल, शर्मिला त्याला साक्ष आहे त्या घटनेला. आणि दादांनी खरं तर सगळ्यात आधी 23 सप्टेंबर 2019ला डॉक्टर किरण लहामटेंची उमेदवारी निश्चित केली होती. मला खूप नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे की दादांवर प्रेम करणारी अकोले तालुक्यातली ही जी जनता आहे, दादांचा शब्द आम्हाला प्रमाण आहे आणि दादा हा शब्दाचा पक्का माणूस आहे याची आम्हाला खात्री आहे. दादा, खरं तर आजच्या या अफाट समुदायाच्या वतीनं, मी तालुक्याच्या वतीनं आपले मनापासून आभार याकरता मानणार आहे की आम्ही आपल्याकडे उमेदवारी मागितली, आपण आम्हाला उमेदवारी दिली. तालुक्यातल्या जनतेनं विक्रम करत 1,13,414 मतांनी डॉक्टर किरण लहामटेंना विजयी केलं. आणि दादा, 5 वर्षात खरं तर तुम्ही आम्हाला खूप भरभरून दिलत. तुम्ही जे भरभरून दिलत त्या भरभरून दिल्याचे ऋण आज या सभेच्या निमित्तानं अकोले तालुक्यातील जनता व्यक्त करू इच्छितेत. तुम्ही आम्हाला MIDC दिलीत, तुम्ही आम्हाला बस स्थानक दिलं, तुम्ही आम्हाला नवीन तहसील कार्यालयात दिलं,
तुम्ही आम्हाला उपजिल्हा रुग्णालय दिलं, तुम्ही आम्हाला सुसज्ज असं बाजारतळ दिलं. सांगण्यासारख्या 100 गोष्टी आहेत. जवळजवळ 2,500 कोटीचा निधी माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांनी आपल्या मतदारसंघासाठी दिला. आणि म्हणूनच 40 वर्षानंतर पहिल्यांदा या तालुक्यातल्या जनतेला असं वाटायला लागलं की चला या तालुक्यात चांगलं काहीतरी घडतंय, या तालुक्यात काहीतरी बदल घडतोय. आणि तो बदल या तालुक्यातली जनता आज डोळ्यानं अनुभवते. दादा, मी आपल्याला खूप नम्र विनंती करणार आहे, वेळ कमी आहे, पण मी आपल्याला सांगणार आहे की दादा, तुम्ही आम्हाला जरी खूप दिलं असलं तरी आमचा 40 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग आहे. आणि गेल्या 5 वर्षात तुम्ही आम्हाला जे दिलं आणि असं करता येतं, असा तालुका बदलता येतो, हे जे डॉक्टर किरण लामटेंनी या तालुक्याला दाखवून दिलं. आमच्या तालुक्यातल्या जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्यात. 40 वर्षात झालं नव्हतं, आता घडतंय, म्हणून आमच्या अपेक्षा खूप वाढल्यात. आणि म्हणून आम्ही एक भली मोठी कामांची यादी आपल्या हातात दिलेली आहे. आम्हाला अजून तुमच्याकडनं खूप काही हवंय. ती सगळी यादी मी या ठिकाणी वाचून आपला कुणाचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण इतकं नक्कीच सांगणार आहे की ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, आम्ही जी तिरंगा जनसंवाद यात्रा केली, कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, कुणाला आमच्यावर काय टीका करायची ती करू द्या, पण आम्ही या तालुक्यातल्या जनतेशी सदैव एकनिष्ठ आहोत आणि या तालुक्यातल्या जनतेशी भविष्यातही एकनिष्ठ राहणार आहोत. हा दावा या सभेच्या निमित्तानं आम्ही करतोय. जी तिरंगा जनसंवाद यात्रा झाली, तालुक्यातल्या 227 गावांमध्ये ती गेली आणि त्या तिरंगा जनसंवाद यात्रेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद तालुक्यातल्या जनतेनं दिला, खरं तर या तालुक्यातली जनता स्वाभिमानी आहे. आणि या तालुक्याचा आमदार कोण असावा हे कुणी येऊन सांगण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही विचारी माणसं आहोत, आम्ही सुज्ञ माणसं आहोत. आमच्या तालुक्याचं हित कशात आहे हे आमच्या तालुक्यातलं खूप चांगलं कळतं. आणि म्हणून एवढंच सांगून थांबणार आहे, वेळ खूप झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना आमदार साहेबांचं आणि दादांचं, गायकर साहेबांचं ऐकायचंय म्हणून थांबणार आहे. पण इतकीच विनंती या जनतेच्या वतीनं करून थांबणार आहे की दादा, तुम्ही शब्दाचे पक्के आहात. आम्ही जे आपल्याकडे मागितलंय, आम्हाला रेल्वे हवी आहे, आम्हाला मेडिकल कॉलेज हवंय, आम्हाला ह्या महिला भगिनी ज्या आहेत, आपल्या लाडक्या भगिनी, या महिला बचत गटामध्ये ज्या वस्तूंची निर्मिती करतात, त्या वस्तूंच्या निर्मितीचं विक्री केंद्र आम्हाला या ठिकाणी सुरू करायचं आहे. आम्हाला MIDC मध्ये शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आणायचे आहेत. या तालुक्यातल्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. या तालुक्यामध्ये शेतीसाठी लागणारं अजून नवीन पाणी अडवायचंय. खूप काही करायचंय आणि केवळ तुमच्या खंबीर साथीमुळेच आम्ही हे सगळं करू शकणार आहोत, याची आम्हाला नम्र जाणीव आहे. म्हणून इतकीच विनंती करून थांबणार आहे की पठार भागामध्ये जी कस नदी आहे, त्या कस नदीवर देखील भिलचोंडी बंधाऱ्याची आमची मागणी आहे. तुम्ही आम्हाला भरभरून दिलं, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. हा अकोले तालुका तुमच्या ऋणात राहील आणि सदैव दादांसोबत राहील, हीच या निमित्तानं ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद विनयजी. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे. आदरणीय दादांनी आपल्या सगळ्यांना भरभरून दिलंय. आता आपणही देणाऱ्यासाठी काहीतरी करावं, ही एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. एकदा वरती हात करून जोरदार दादांसाठी आपण टाळ्या वाजूयात. आपण हा वादा करूयात दादांसाठी, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दादा तुमच्या समीप आहोत. यानंतर शासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवून अध्यक्ष मनोगत खरं तर शेवटी असतं, परंतु आदरणीय दादांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे. आणि म्हणून त्याच्या अगोदर या ठिकाणी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब. सर्व महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या आपल्या राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान सुराज्य यात्रा सर्व राज्यामध्ये होत असताना शेवटचा टप्पा
अकोल्यामध्ये होतोय. आणि म्हणून या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना संबोधन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे विशेष परिश्रम गेली महिनाभर जे घेत आहेत ते या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, आपल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र कपिलजी पवार, आपल्या विद्यार्थिनी सेनेच्या राज्याच्या अध्यक्षा संध्याताई सोनवणे, राजेंद्र गुंड, आमचे मित्र वसंतरावजी मनकर, आपल्या जिल्हा परिषदच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, पुष्पाताई लामटे, सर्व आमच्या कारखान्याचे सर्व संचालक, मार्केट कमिटीचे सर्व संचालक, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि फार मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी भगिनी, सर्व लाडके तरुण मित्र, सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आजची अकोल्यातली ही एक ऐतिहासिक सभा आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं होते. गेली 40-45 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये 78 सालापासून आम्ही यस काँग्रेसपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो आहोत. आणि म्हणून गेली 40-45 वर्षाचा इतिहास पाहताना अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 30 वर्षापासून ह्या महाराष्ट्रात आणि ह्या तालुक्यामध्ये जे परिवर्तन त्यांच्या कामातून जे झालेलं आहे, आणि म्हणून मी ते थोडक्यात फार जास्त आपला वेळ घेणार नाही, परंतु ह्या तालुक्याच्या परिवर्तनामध्ये आज दादांची जी काही जनसन्मान यात्रा होत असताना आमच्या आमदार साहेबांनी 1 महिनाभर तिरंगा जनसन्मान यात्रा ह्या तालुक्यामध्ये सुरू केली. आणि दादांनी जे काही 2500 कोटीच्या 2600 कोटीची जी काही कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये दिली, आणि म्हणून त्याचा मागावा घेण्यासाठी या तालुक्यामध्ये महिनाभर आमचे आमदार फिरत होते. आणि उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत या सगळ्या तालुक्यातील जनतेने केलेलं आहे. एवढं प्रचंड काम या तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दादांच्या भक्कम पाठिंब्यामुळं हे सगळं झालेलं आहे. मला काही आठवण करून द्यायचे, या तालुक्याच्या मुख्य परिवर्तनामध्ये अतिशय महत्वाची 2-3 कामं दादांची आहेत. सगळ्यात महत्वाचं ह्या तालुक्यामध्ये ह्या सगळ्या जिल्ह्याला वरदान ठरणारं आपल्या निळवंड्याचं धरण पूर्ण करण्यासाठी दादांनी पूर्ण क्षमतेनं काम केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये आपल्या निळवंड्याचं प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक पुनर्वसन अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे. त्या काळामध्ये आम्ही वारंवार दादांना भेटत होतो आणि अनेक प्रश्न, कधी कधी तर दादा चिडचिड, किती प्रश्न तुम्ही मांडणार आहात, आणि म्हणून असं ऐतिहासिक निळवंडे धरण असेल, उंचीवरचे कॅनॉल असतील, या खरं म्हणजे भंडारदऱ्याचा फेरवाटाचा प्रश्न सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सोडवलेला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, एक सगळ्यात महत्वाचं आमच्या कुतुळ आणि मुळा परिसराला वरदान ठरणारं पिंपळगाव खाड धरण, एक ऐतिहासिक धरण के कधी न होणार, सगळे आपल्याला कोर्टामध्ये त्याचं एक थेंब सुद्धा पाणीवर अडवता येणार नाही, अशा परिस्थितीमध्ये एक कर्तबगार नेतृत्व दादांच्या रूपाने आमचं 600 MSFTचं पिंपळगाव खांड धरण झालंय. दादा अडचणी आमच्या खूप आलेल्या आहेत. सगळं 600 MSFT तुम्ही दिलेल्या स्थितीसाठी पाणी आज पिण्यासाठी सुद्धा ते कमी पडतंय. आमच्या पठार भागाची पिण्याच्या पाण्याची मागणी आहे, आमच्या तालुक्यातली सुद्धा अजून पिण्यासाठी पाणी त्यांना द्यावं लागणार आहे. आणि म्हणून या पिंपळगाव खांड धरणाचं पाणी आम्हाला शेतीला मिळणार नाही काही दिवसामध्ये. आणि म्हणून आमची प्रमुख मागणी की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही समन्वय वाटपाचं धोरण या सगळ्या राज्यामध्ये घेतलंय, आणि म्हणून तो समन्वय हक्क आम्हाला आमच्या मुळा नदी मुळा परिसरामध्ये मुळ्यामधून जे काही 50 TMC पाणी वाहून जातं, आणि त्याचा सुद्धा या मुळा परिसराला, आमच्या संगमनेरच्या पठार भागाला ते सुद्धा पाणी पिण्या वाचून वंचित आहे. आणि म्हणून ह्या मुळा धरणातलं 50 MSFT 50 TMCचं फेर वाटप करून अकोले तालुका, संगमनेर तालुक्यातली पठार भाग, आमच्या पारनेर तालुक्यातील काही भाग यांनी पाणी मिळण्यासाठी किमान 2 TMCचं आंबीत तिथे एक धरण आमचं उपलब्ध होतंय. परत आपल्याला विनंती करावी लागेल केंद्र सरकार का, वन विभागामध्ये त्याच्या अडचणी आहेत, परंतु सरकारला पिण्यासाठी पाणी आपल्याला द्यावंच लागेल. आणि त्यासाठी आमच्या या मुळा परिसरामध्ये परत आम्हाला
आमच्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी फेर वाटप त्या मुळा धरणातल्या पाण्याचं झालं पाहिजे आणि त्या आमच्या मुळा परिसराला संगमनेरच्या पठार भागाला मिळालं पाहिजे आमची विनंती आहे. आमचा आढळा भाग आहे दादा, आढळा परिसरामध्ये बिताका म्हणून आमचा पाणी वळवण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे पूर्वी, परंतु तो अपूर्ण आहे आणि म्हणून तिथं सुद्धा पश्चिमेचं पाणी वळवून आमच्या आढळा परिसराला पाणी देण्याची गरज आहे, जेणेकरून अगस्ती कारखान्याला तुम्ही जी संजीवनी दिली, तुमच्या नेतृत्वाखाली जो अगस्ती कारखाना आज ह्या वर्षी सुरू होण्याच्या आमच्या सगळ्यांच्या कल्पना पूर्ण झालेल्या आहेत. मागच्या वर्षी तुम्ही मदत केली कारखान्याला, या वर्षी तुम्ही NCDCचं 94 कोटी रुपयाचं आम्हाला कर्ज मंजूर केलं आणि म्हणून तो कारखाना चांगला चालण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त पाण्याचं आढळा आणि मुळ्यामध्ये पाण्याचं आम्हाला उपलब्ध करून देण्याचं दादा, तुमच्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये या ग्रामीण भागातल्या मंडळींना न्याय देण्याचा दुसरा समर्थ माणूस या महाराष्ट्रामध्ये नाही आणि म्हणून तुम्हाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी ही अकोल्याची जनता आदरणीय आमदार लामटे साहेबांना, किरणजी लामटे साहेबांच्या पाठीमागे भक्कम उभे राहील आणि त्याचा फायदा आमदार साहेब भक्कमपणे तुम्हाला पाठिंबा देतील आणि या राज्यातलं मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाहण्याची संधी आम्हाला पाहिजे, जेणेकरून एक कर्तबगार मुख्यमंत्री या ग्रामीण भागातलं नेतृत्व सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी करू शकेल आणि म्हणून ते काम दादा आपल्या हातून व्हावं यासाठी ह्या तालुक्यातील पूर्ण जनता आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील एवढीच ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गायकर साहेब. यानंतर अकोले तालुका आदिवासींचा तालुका. अकोले तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस पडणारा हा तालुका आणि याच तालुक्यात गेले 5 वर्ष अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निधी आणणारे, शेकडो किलोमीटरचे गावागावांना जोडणारे रस्ते आणि पूल बांधत माणुसकीचे सेतू निर्माण करणारे, विकासाची दूरदृष्टी ठेवून निस्वार्थ भावनेतून आदिवासींसाठी श्रमणारे, त्यांना न्याय देणारे, सदैव उपलब्ध निर्भीड स्पष्ट वक्ते, जनसामान्यांसाठी झटणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे, 100 पेक्षा जास्त पाझर तलाव आणि 60 बंधाऱ्यांची दुरुस्ती करणारे, 29 बंधारे बांधणारे, हजारो युवकांना रोजगार निर्माण करण्यासाठी लिंगदेव येथे MIDC ची मंजुरी करून आणणारे, उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी आणणारे, राजूर येथे कोर्टाची निर्मिती करणारे, वाचनालय, वर्ग खोल्या, रुग्णवाहिका, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना मदत, अनेक सभा मंडपे, बुद्ध विहारांची निर्मिती करणारे, अकोले तालुक्यातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले अद्यावत छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक, सुसज्ज तहसील कार्यालय, बाजार तराची निर्मिती करणारे, शेतकऱ्यांची कामधेनू असणारे अगस्ती सहकारी साखर कारखान्याला ऊर्जा देणारे, अकोले तालुक्याचे दमदार कार्यसम्राट आमदार, अकोल्याच्या विकासाचा एकच फॅक्टर लहामटे डॉक्टर आदरणीय आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हा सर्वांना संबोधित करावं. एकदा जोरदार टाळ्या वाजवत आमदार किरण लहामटे साहेब यांचं स्वागत करूया. अकोले विकासाचा एकच फॅक्टर. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्षात ठाकरांचा, आज अगस्ती महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या अकोले शहरामध्ये, आपल्या वैभवशाली अकोले तालुक्यामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लाडके कणखर दमदार उपमुख्यमंत्री, आपल्या अकोले तालुक्यावरती विशेष प्रेम असणारे आपलं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची जनसन्मान यात्रा आपल्या अकोल्यात होत आहे. या निमित्तानं ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर आणि व्यासपीठावरील सर्वच सन्मान्य उपस्थिती, समोर बसलेली माझी लाडकी मायबाप जनता, उपस्थित मीडिया, सर्व उपस्थितांना मनापासून धन्यवाद देतो. खरं तर आपण बऱ्याच दिवसापासून अजितदादांची तालुक्यामध्ये वाट पाहत होतो
त्याचं कारणही तसंच आहे की आपल्या अकोले तालुक्याला जवळजवळ 2300-2400 कोटीचा निधी भेटला आणि त्यातून अकोले तालुक्यात जी बऱ्याच वर्षापासून रखडलेली कामं आहेत ती झाली. त्यातला पिंपरकणे पूल 18 वर्ष तो पूल चालला होता. आपण अवघ्या 3-4 वर्षामध्ये त्याचं 80% काम पूर्ण केलं. तिकडं पिंपळगाव खांड धरण जे अजितदादांनी बांधलंय त्या धरणावरचा जो कोतुळ गावाला जोडणारा पूल आहे ती बाजारपेठ ओस पडली होती. तो पूल आपण 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण केला. एवढंच नाही तर अकोल्याचा चेहरा बदलण्याचं काम आपण केलं. अकोले शहरामध्ये बस स्थानकाचं भव्य दिव्य सुशोभीकरण आज आपण आदरणीय लोकनेते अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण केलं. कारखान्याचा रस्ता आतापर्यंत कारखाना होऊन 22-23 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला, पण त्या रस्त्यानं तिथं कारखान्यात जायला सगळी चिखल होता. खरं तर तो प्रसंग सांगतो. एकदा मी कारखान्याच्या दिशेनं जात होतो, तिथं एक शाळेची मुलगी सायकलवरती येत होती. ती चिखलातून येत असताना एक मोटरसायकलवाला घाईघाईनं तिथून गेला आणि त्याच्या मोटरसायकलचा चिखल त्या पुरीच्या अंगावर सगळा उडाला. मला तिथं प्रश्न पडला का ह्या पुरीला आता शाळेमध्ये तर काय तिथं आंघोळ करायला कपडे बदलायला हे नाहीये, आणि तो कारखान्याचा रोड फक्त त्या मुलीमुळं कुणी न मागता मी जवळजवळ 15 कोटी रुपये आतापर्यंत तिरंगा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नांदूरचा खैरदारा तिथं खरं तर त्या लोकांनी मला 15 लाख रुपये सभा मंडपासाठी मागितले होते. मी तिथे गेलो, ते 15 लाख रुपयातच खुश होते. मी त्यांना 27 लाख रुपये सभा मंडपाला दिला आणि त्या गावाला जोडायला रस्ताच नव्हता. मी जवळ तिथं 5 किलोमीटरचा 7 कोटीचा रस्ता त्या गावाला न मागता दिला. मी मताचा विचार केला नाही. कळकी पायळी गावाला मी जेव्हा गेलो होतो वाडीला, मला जायला 3.5 तास उतरून जायला लागले होते. यायला जवळजवळ 3-3.5 म्हणजे 5-6 तासाचा मी प्रवास केला होता. तिथे जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तर तिथल्या त्या माय माऊलीनं मला एक ताट भरून मध आणून दिली. मी मध खायला लागलो. हंडाभर पाणी बाहेर आणून ठेवलं. माझे इंजिनियर सगळी यंत्रणा माझ्या बरोबर होतं. मला म्हण काय लांबटा कशाला आलाय? म्हटलं काय नाही आई, मी तुझ्या इकडे रस्ता करायला. कर नाही तर नका करू म्हणे. आतापर्यंत माझ्या कोणीच नव्हता आला. त्या गावाला मी मे महिन्यापर्यंत कच्चा रस्ता दिला आणि आता डांबरीकरणासह तिथं रस्ता पोचवतो. हे सगळं करू शकलो हे सांगण्यामागचा माझा हेतू आहे. फक्त अजितदादा पवार साहेबांसारखं नेतृत्व माझ्या मागे उभं होतं म्हणून करू शकलो. एक सांगा मला जोरात सांगायचं बरं का, अजितदादा पवार साहेबांनी जो निर्णय घेतला तो आपल्या तालुक्याच्या भल्यासाठी घेतला का कशासाठी घेतला? मग मलाही काही कळत नाही. या बाकीच्यांचं पोट का दुखत आहे? आज भंडारदऱ्याच्या रिंग रोडला आपण किती पैसे दिले? 87 कोटी दिले. त्याच्यातून सगळ्यात मोठा रोजगार कोणाला झाला? हा. आणि मग आज ही लोक टीका करताय का यांचा विकास दिसत नाही? ही घुबडाच्या जन्माची आहेत का काय कळत नाही. यांना दिवसा काही दिसतच नाही. आजची परिस्थिती अशी, भंडारदरा रिंग रोड 87 कोटीचा केला, तिथं पर्यटन वाढायला लागलं, पोरांच्या हाताला काम भेटायला लागला. हरिश्चंद्रगडला तिथं रानडुकर आणि बाकी जंगली स्वपदांचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता. तिथं आपण भंडारदऱ्याला जसा रोड केला तसा हरिश्चंद्रगडला रोड दिला. रविवार शनिवार आमची पोरं 25-25 हजार रुपये सामान्य पोरं कमवायला लागली. काय होत आहे की सामान्यांचे पोरं जर काम करायला लागली, हे पैसे भेटवायला लागले, तर मग यांच्या हॉटेलमध्ये कामाला कोण जाईल? जे पर्यटक जातात ते पश्चिम पट्ट्यामध्ये जाते. मग यांना वाटायला लागलं अरे हे सगळं उभं राहिलं तर आमचं काय? या सगळ्या परिस्थितीतून मला एक सांगा, अकोले बस स्थानक करताना आपल्याला त्रास कुणी दिला? सगळ्या विरोधकांनी त्रास दिला ना. कारखान्याचा रोड सुरू असताना कुणी त्रास दिला? कारखान्याला अजितदादांनी 94 कोटीचं कर्ज मंजूर केलं, त्याला त्रास कुणी दिला? म्हणजे विरोधकांचं काम काय? फक्त चालत्या गाडीची खीळ काढून घ्यायचं, बरोबर ना? हे विकास कामं करू शकत नाही. म्हणून आपल्याला भविष्यात अजितदादांकडनं भरपूर काही विकास कामं करून घ्यायची आहे. पठारामध्ये कच नदीवरचं जे एक धरण आहे तर ते धरणाचं बांधकाम करायचं आहे. जर धरण झालं, जेव्हा पश्चिम पट्ट्यातलं जे पाणी आहे ते वळवलं जाणार आहे, त्यावेळेला गोदीवरी खोऱ्यामध्ये वॉटर काउंट वाढेल आणि त्यावेळेला मुळा बारमाही करण्यासाठी लोअर आंबीत होईल. आणि मला वाटते आता अजितदादा कदाचित त्याची घोषणा करतील
की जे काही गोडबोले गेट आहे त्याचा प्रश्न जवळजवळ मुळा खोऱ्यावरचा मार्गी लागलाय. म्हणजे खऱ्या अर्थानं मुळाबारेमाही होणार आहे. आढळा परिसरामध्ये आपल्याला बितंगा प्रकल्प करायचा, त्याची घोषणा अजितदादा करतील. पाणी पश्चिम घाट पाणी वळण जेव्हा होणार आहे त्यावेळेला बितंगा प्रकल्प होणार आहे. पण त्याच्याबरोबर सांगवीची उंची सुद्धा आपल्याला वाढवायची आहे. सांगवीचा सांडवा बांधवायचा आहे. आढळा खोऱ्याच्या दृष्टीनं तो प्रश्न महत्वाचा आहे. अकोले तालुक्याच्या दृष्टीनं इकडं आमच्या घाटघर पट्ट्यामध्ये गेला तर देवीचा घाट, त्याच्यासाठी अजितदादांनीच आपल्या तालुक्यातून 2 कोटी दिले होते. घाटाखाली 2,60,00,000 रुपये दिले होते. त्याचा पहिला सर्वे झालेला आहे. आता त्याचा पुढचा निधी द्यायचा आहे. आणि मला खात्री आहे की अजितदादांनी मला त्यावेळेलाही शब्द दिला होता की डॉक्टर साहेब तुमची जे जे महत्वाची कामं करायची आहेत ते करून देण्याची माझी जबाबदारी आहे. म्हणजे तोलार खिंडचा प्रश्न आणि देवीच्या घाटाचा प्रश्न सुद्धा अजितदादाच मार्गी लावतील. आपल्या सर्वांच्या दृष्टीनं शहापूर ते शिर्डी रेल्वे मार्ग होणं गरजेचं आहे. केंद्रामध्ये अमित शहांशी दादांचं खूप चांगलं आहे. तिथं प्रधानमंत्र्यांशी खूप चांगलं आहे. देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप सख्य आहे. आणि मला खात्री आहे की आपला जो काही कसारा शिर्डी रेल्वे मार्ग आहे तो भविष्याच्या काळात मदत करण्यासाठी आपल्याला अजितदादांची मदत होईल. त्याचबरोबर अकोल्यामध्ये सगळी सुबत्ता यायला लागली. रस्ते चांगले व्हायला लागले, रुंद व्हायला लागले. पहिल्यापेक्षा कितीतरी चेहरा मोहरा बदललाय अकोले तालुक्याचा. गाड्या वाड्या पाड्यात रस्ते पोचले. शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते हे स्वातंत्र्याच्या 78 वर्षापासून जे पूर्ण होत नव्हतं, ही कामं 80 ते 90% ह्या 2-2.5 वर्षामध्ये आपण पूर्ण केली. उपजिल्हा रुग्णालय आपल्या अकोल्यात होतोय म्हणजे आरोग्याचे बरेच प्रश्न आपले मिटणार आहे. इथून मागं का नाही झाले हे बाकीच्यांना विचारा. आतापर्यंत 17-18 ॲम्ब्युलन्स किरण लामटेने प्रत्येक PSC ला ग्रामीण रुग्णालयाला द्यायचं काम केलं. इथून मागं का नाही झालं ते विचारा. जे आज माझ्या नावानं बोंबलते त्यांच्या गावालाच रस्ते कधी नव्हते. त्यांच्या काळामध्ये 17 जिल्हा परिषदेच्या शाळा सातेवाडी गटामध्ये बंद पडल्यात. याचा जबाब ते देणार आहे का? त्याचा जाब त्यांना विचारा. सातेवाडी गटातले जिल्हा परिषद सदस्य असताना सगळे रस्ते त्यांच्या हॉटेलांकडे नेले, याचा जाब तुम्ही विचारणार का? आज ज्या भंडारदरा क्षेत्रामध्ये अतिक्रमित हॉटेल आहेत तिकडे जाणारे रस्ते आमच्या पाटलांच्या मदतीनं त्यांनी ह्या सरकारकडून आणलं, त्यांच्या हॉटेलांकडे केले. एक त्यांना 28 लाख रुपये DP ज्या आदिवासींचा निधी येतो त्यांच्या हॉटेलाला बांधलं. ज्यांना स्वतःचा स्वार्थ समजून दुसरा काहीच कळत नाही अशा लोकांना तुम्ही हे करणार का? आज आदिवासी आणि त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा एवढा मोठा आहे, यांनी त्या आरक्षणावरती कुठंच आवाज उठवला नाही. त्याचबरोबर बोगस कोळ्यांची बैठक झाली. बोगस कोळी ते यांचेच नातेवाईक, त्यांच्याबरोबर मांडवली करतात. हे आता एवढं रणकंद माजलं महाराष्ट्रात, हे कुठंच आदिवासींसाठी रस्त्यावरती उतरले. यांची अवकात काय? तर यांनी राघोजी भांगरेंचं स्मारक देवगावाला जन्मभूमीला चाललं होतं, तिथं यांनी बंद पाडण्याचं काम केलं. त्यामुळं कुऱ्हाडीचा दांडा आणि गोताला काळे तुम्ही लवकर ओळखलं पाहिजे. यांचा बंदोबस्त जाग्यावर केला पाहिजे. आणि म्हणून भविष्याच्या काळामध्ये आपल्याला जर विकास कामं करायची असतील तर आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या बरोबर राहिलं पाहिजे. आपण सर्व 2019ला ज्या ताकदीनं होता त्याच ताकदीनं आज किंवा त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं उपस्थित आहेत. 2024लाही तुम्ही 2019 सारखा मला साथ देणार. चारित्र्य काय असतं हे किरण लामटेनं या तालुक्याला दाखवून दिलंय. नाही तर पहिल्या काळामध्ये एवढी वाईट अवस्था होती की चौथफुल्यावरून हाडकं गोळा करून आणायची वेळ यायची. तरुणांना चांगला संदेश द्यायचं काम केलंय. वाईट जो गावाबरोबर वागेल, वाईट जो समाजाबरोबर वागेल, वाईट जो माझ्या बहिणींबरोबर वागेल, माझ्या मातांबरोबर वागेल, भावांबरोबर वागेल, त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, आज शब्द देतो. आणि तालुक्याच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाज म्हणजे फक्त काय आदिवासी समाज नाही तर मराठा समाज, बहुजन समाज, OBC समाज, मुस्लिम समाज, दलित समाज, ह्या सगळ्या समाजाला घेऊन राजकारण करेल, त्यांच्या हितासाठी लढेल, हा तुम्हाला शब्द देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण नाम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब.
लोकप्रतिनिधी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. कोतुळ येथील सर्व प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी महाराष्ट्र शासनानं दुधाला 7 रुपये प्रति लिटर अनुदान जाहीर केल्याबद्दल या ठिकाणी अनेक युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामध्ये माननीय अभिजित देशमुख, माननीय भाऊसाहेबजी देशमुख, चंद्रकांतजी गाडकर, बाळासाहेब गीते, नाचनटावचे उपसरपंच गणेशराव जाधव, ज्ञानेश्वर डेरे, संदीपजी बांडे, तुषार कोकणे, प्रशांत तारू आणि प्रसादजी तारू हे सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करत आहे. सांगायला अभिमान वाटेल, अकोले तालुक्यावरती ज्यांचं अमोल असं प्रेम आहे ते माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व माझ्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. 45,000 कोटी रुपयांचा निधी त्यासाठी उपलब्ध करून दिला. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील माझा शेतकरी बांधव हा विद्युत बिलापायी नेहमीच या ठिकाणी अडचणीत असतो, संकटामध्ये असतो आणि म्हणून कृषी पंपांचं वीज बिल माफ करण्याचं कामही माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. मागेल त्याला सोलर पंप ही योजना या ठिकाणी माननीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्र शासनानं सुरू केली. खरं तर नेता कसा असावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सन्माननीय अजितदादा पवार साहेब आहेत. पिंपळगाव खांड धरण मागितलं, धरण दिलं. MIDC मागितली, MIDC दिली. जिल्हा उपरुग्णालय मागितलं, तेही दिलं. सुंदर तहसील कार्यालय झालं, आमचं अकोल्याचं बाजारतळ झालं. एवढ्यावर थांबले नाहीत, सुंदर असं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं अकोले या ठिकाणी बसस्थानक झालं. असे लाडकं नेतृत्व. आणि यानंतर एकच वादा, जोरदार घोषणा पाहिजे, एकच वादा. दिलेला शब्द पाळणार हे माझं लाडकं नेतृत्व आणि म्हणून ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुर झालेले आहात ते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री. या कार्यक्रमाच्या निमित्तानं रोहिणी देशमुखताई देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचे मी अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब. आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार किरणजी लामटे, सीताराम गायकरजी, पद्मश्री राहीबाई पोपेरे, कपिल पवार, संध्या सोनवणे, कैलास वागचौरे, वैशालीताई राऊत, शरदराव चौधरी, राजेंद्र गुंड, आत्ता ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला ते भाऊसाहेब देशमुख, अभिजित देशमुख, त्यांचे सर्व सहकारी सचिन नरोडे, डॉक्टर मनोज मोरे, प्रशांत गायकवाड, अशोक देशमुख, रामनाथ वागचौरे, अर्जुनराव टिळे, सुधीर शेळके, मनोज देशमुख, अशोकराव आरोटे, विकास शेट्टे, शर्मिला येवले, अनिल गोडसे, सयाजीराव पोकरकर, अण्णासाहेब गोडसे, भाऊसाहेब नवले, बांदास तिकोडे, पुष्पाताई लामटे, विनायक धुमाळ, अक्षय आबाळे, बांदास डोंगरे, गोरक्ष मालुंजकर, रावसाहेब वाळुंज, उषवाताई निगडे, उज्ज्वलाताई राऊत, नीताताई आवारी, भीमाताई रोकडे, सुजाताताई भोर, बबनराव वाळुंज, प्रकाश नायकोडी, भीमाशंकर कवडे, पोपटशेठ दराडे, आरिफ शेख, तसंच उपस्थित असणारे आमचे सर्व व्यापारी, सर्व मायमाऊली, सर्व उपस्थित माझे बांधव, माझ्या अकोलेच्या विधानसभा मतदारसंघातले आलेले सगळे आदिवासी, बिगर आदिवासी सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा यायला उशीर लागला मला. ही सभा झाल्यानंतर संभाजीनगरला एक महत्त्वाची सभा आहे, मुख्यमंत्री पण तिथे येणार आहेत, त्याच्यामुळे मला तिकडं वेळेमध्ये जायचं आहे. आज अतिशय उत्साहाने आपण सगळ्यांनी आम्हा लोकांचं स्वागत केलं, त्याबद्दल अकोलेकरांना मनापासून धन्यवाद देतो. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या अकोलेच्या परिसरामध्ये येत असताना मला डॉक्टर लामटेंनी सांगितलेलं होतं की दादा
बरीच विविध विकास कामाची भूमिपूजन आणि लोकार्पण अशा प्रकारचे कार्यक्रम मला घ्यायचे आहेत आणि तुम्ही मला वेळ आचारसंहिता लागायच्या आत द्या. आणि त्याच्यामुळं आज थोडासा उशीर का झाला तर हेलिकॉप्टर उडू शकत नव्हतं, ढगाळ वातावरण होतं आणि त्याच्यामुळे बाहेरून यावं लागलं. त्याच्यावर तिथं जास्त वेळ गेला नाही तर आत्तापर्यंत कार्यक्रम संपला असता. बरं, पायलटला म्हणलं बाबा असू दे ढगाळ वातावरण, चल जाऊया. तो म्हणला दादा गेल्याच आठवड्यात ढगाळ वातावरणात एक हेलिकॉप्टर पडलं आणि तिघाच्या तिघं वारलेली आहेत. तसं सांगितल्यावर मी आपला गप्पा बसलो, म्हणलं चला गाडीनं. मित्रांनो, कधी कुणाचं काय होईल ते काळाच्या नियतीच्या पुढे तुम्हाला मला सांगता येत नाही. फक्त आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर लोकांच्या भल्याकरता, कुटुंबाच्या भल्याकरता, परिसराच्या भल्याकरता आपण काम केलं पाहिजे, ही आपली परंपरा आहे. शिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे. आज या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, त्यांच्या शौर्याचं, त्यागाचं स्मरण करतो आणि अंत्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांना देखील वंदन करतो. अकोला तालुक्याचे श्रद्धास्थान माता कळसुबाई, भगवान अगस्ती ऋषी, श्री भगवान अमृतेश्वर आणि श्री गोरक्षनाथाच्या चरणी देखील मी या ठिकाणी वंदन करतो. आज आपल्या तालुक्याच्या आणि शहराच्या आणि इथल्या जनतेच्या भल्याकरता काही महत्त्वाच्या गोष्टी आमच्या डॉक्टर किरण लामटेंनी पाठपुरावा करून केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. एक तर अकोल्याचा बस स्थानकाचा प्रश्न, तिथं काम आपण केलंय. बाजार तर लोकार्पण जिथं तुम्ही बसलाय त्या परिसरामध्ये. धुमाळवाडी रस्ता, उपजिल्हा रुग्णालय, मला आता डॉक्टर सांगत होते की दादा आहे ते रुग्णालय आता आम्हाला अतिशय कमी पडतं, फार मोठ्या प्रमाणावर OPD आहे आणि आमच्या दुर्गम भागातनं लोक येतात, त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्हाला द्याव्याशा वाटतात, परंतु इमारत कमी पडायला लागली. आणि आम्ही ठरवलं, अकोलेकरांनो, यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना मी अनेक गोष्टी डोळ्यासमोर आणल्या. एक तर पाठीमागच्या काळामध्ये करोनाचा काळ गेला, त्यावेळेस डॉक्टरचं महत्त्व, आरोग्याचं महत्त्व, हॉस्पिटलचं महत्त्व, ॲम्ब्युलन्सचं महत्त्व हे आपल्याला सगळ्यांना समजलं आणि त्याच्यामुळं सगळीकडं ॲम्ब्युलन्स ज्याचा उल्लेख डॉक्टरांनी आपल्या भाषणात केला. अनेक ठिकाणी चांगली चांगली उपजिल्हा रुग्णालय आमच्या गोरगरिबांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परवडत नाही. परवा एक कार्यकर्ता मला भेटला, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती, त्याच्या घरातलं एक जण ॲडमिट होतं मुंबईला. मी त्यांना म्हणालो किंवा सगळं तुमचं व्यवस्थित झालं म्हणलं बिल किती झालं? तो म्हणला दादा 25 लाख रुपये बिल झालं. आता 25 लाख रुपये बिल सर्वसामान्य गोरगरिबांना परवडणार आहे? आणि त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये आयुष्मान भारत योजना ही केंद्राने दिलेली आहे. त्याच्यामध्ये 5 लाखाच्या रकमे एवढं वर्षाला विम्याचं संरक्षण हे आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये 70च्या पुढं असणाऱ्या व्यक्तीला 70 का 75 त्याला अधिकचे 5 लाख, कारण वय झाल्यानंतर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्याकरता खर्च जास्त होतो, तो त्या गरिबाला किंवा वयस्कर माणसाला परवडत नाही. मात्र त्याला तर जगण्याचा अधिकार असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत, ह्या पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवल्या पाहिजेत. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज इथं काही शेकडो कोटी रकमेच्या कामाची भूमिपूजन आणि लोकार्पण, उद्घाटन हा कार्यक्रम झाला असं मी सुरुवातीला जाहीर करतो. या भूमिपूजन लोकार्पणाच्या निमित्तानं मी अकोलेकरांचं पण अभिनंदन करतो, कारण त्याचा फायदा हा अकोल्याच्या तरुण पिढीला, वडीलधाऱ्यांना, मधल्या वयोगटातल्या लोकांना होणार आहे. रानावनात, डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी खऱ्या अर्थानं निसर्गाचं संरक्षण केलेलं मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पाहतो. संवर्धन तर त्यांनी केलंच, परंतु आदिवासी बांधवांच्या लोककला, मी आता इथं आल्यानंतर
त्यांचे एक नृत्य चाललेलं होतं, पलीकडच्या बाजूला एक नृत्य चाललेलं होतं. 3 एक वेगवेगळ्या प्रकारची नृत्य मी आज बघितली. ती लोककला ही आपण जपली पाहिजे. ती लोकसंस्कृती, त्या प्रथा परंपरा निसर्ग पूजक आहेत. तेच आपल्या देशाचं समृद्ध अशा प्रकारचं सांस्कृतिक वैभव आहे. निसर्ग संवर्धनातून मानव कल्याणाचा विचार देताना देशभरात राष्ट्र उभारण्याचं काम देखील माझ्या आदिवासी बांधवांनी सातत्याने त्यांचं योगदान आहे. त्या सर्वांचा, आपल्या सर्वांचा मला अभिमान देखील आहे. आदिवासी समाजाने कधी निसर्गाच्या विरुद्ध पाऊल टाकलेलं नाहीये आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी बांधव आपलं जीवन जगत असतो. आदिवासी बांधव कायम जंगलाचं रक्षण केलंय. निसर्गाचा समतोल राखण्याचं काम आदिवासींनी केलेलं आहे आणि त्यामुळं हेच खऱ्या अर्थानं निसर्गपुत्र आहे असं मी तरी मानतो. महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी ह्या निसर्गपुत्र असणाऱ्या आदिवासी बांधवांना सोबत घ्यावंच लागेल. या संकल्पनेतनं राज्यात स्वतंत्र आदिवासी विभागाची स्थापना झाली आणि या विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासात मुख्य प्रवाहात आणण्याच्या करता विविध कोट्यवधी रुपयाच्या योजना आम्ही आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सतत आम्ही बसतो. आता परवाच एक गोष्ट घडली, थोडं मनाला वेदना झाल्या, परंतु तो त्यांचा हक्क होता. आमचे नरहरी झिरवाळ असतील, काही इतर आमचे सगळे आदिवासी आमदार असतील, सत्ताधारी पक्षाचे असतील, विरोधी पक्षाचे असतील, त्यांनी त्या पेसाच्या क्षेत्रामध्ये पेसामुळं रखडलेली भरती प्रक्रिया चालू करा अशी मागणी केली. मित्रांनो, अशाच प्रकारचा प्रसंग मागं सर्वसाधारण गटातल्या मुलांच्यावर आलेला होता. या राज्यातल्या पेसा क्षेत्रातल्या विविध पदांच्या भरत्या करता प्रक्रिया आजपासून काही दिवसापासून अडकली आहे आणि त्याच्यावर माझे आदिवासी तरुणी नाराज आहे. पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी बांधवांनी कोर्टात धाव घेतली. त्यांचं म्हणणं की ठीक आहे, आदिवासी मुलामुलींना मिळू द्या, आम्हाला पण मिळू द्या, त्यांच्या परीनं त्यांना द्या, आमच्या परीनं आम्हाला द्या. आणि ती कोर्टामध्ये असल्यामुळं पुढं काही करता येईना आणि मग आम्ही त्या दिवशी बसून तोडगा काढला की बाबा ह्याच्यातून कुठंही न्यायालयाचा मान तर राखला गेला पाहिजे. न्यायालयाचा कुठंतरी आम्ही ऐकलं नाही असंही होता कामा नये आणि त्याकरता उद्याच्याला न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आम्ही त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले. त्यामध्ये या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली आणि आदिवासी आमदारांनी पण सांगितलं ठीक आहे, या रस्त्याने जायला आमची हरकत नाही आणि त्याच्यातून एक मध्य मार्ग काढायचा प्रयत्न केला. तुम्ही आता इतके जण बसलाय, माझ्याकडे राज्याचे अर्थ तिजोरीची चावी आहे. विभाग आणि नियोजन विभाग माझ्याकडे आहे. आत्ता बोलत असताना माझ्या आधी अनेकांनी प्रास्ताविक केलं. आत्ता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं माणूस कामाचा, माणूस हक्काचा, कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लामटे, विकासाचा वारकरी अशा प्रकारचं एक माहिती पुस्तिका तुमच्याकरता काढलेली आहे. हे केलं, 5 वर्षात काय केलं ते दिलंय आणि जनतेच्या आशीर्वादातून पुढं 5 वर्षाच्या करता आम्ही काय करणार आहे तेही सांगण्याचा प्रयत्न केलाय. जे केलं त्याच्यात अकोलेकरांनो मला 5 वर्षामध्ये 3च वर्ष कामाची मिळाली. पहिल्या 2.5 वर्षात वर्षभर तर करोनात गेलं, नंतर आम्ही 1 वर्ष सत्तेमध्ये नव्हतो, 5 वर्षात 2 वर्ष वाया गेली, 3 वर्ष राहिली. 3 वर्षात तुमच्या या बहादर रुबाबदार डॉक्टर लामटेनी माझ्या मागं लागून, आमच्या मंत्र्यांच्या मागे लागून आपला कायापालट करण्याच्या करता 2,500 कोटी रुपयाची कामं मंजूर करून घेतली. 2,500. अकोलेकरांनो, मी अति सांगत नाही, परंतु मला ती 2 वर्ष वाया नसती गेली तर आणखीन मी तुमच्याकरता कामं करू शकलो असतो, आणखीन मी तुमच्याकरता निधी देऊ शकलो असतो. कारण करोनाच्या काळामध्ये सगळं अर्थचक्र थांबलं, अकोल्याची बाजारपेठ थांबली, दुकानाला धंदा नव्हता, लॉकडाऊन होतं, काही कारखाने बंद पडले, 3 शिफ्टचे कारखाने 1 शिफ्टमध्ये आले. करायचं काय?
सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही ना बाबा करतायत. मलाही कळतं गरिबाला दिलं पाहिजे, मलाही कळतं माझ्या बळीराजाला दिलं पाहिजे, मलाही कळतं माझ्या आदिवासी समाजातल्या बांधवांना भगिनींना दिलं पाहिजे. पण हे करत असताना राज्याच्या तिजोरीमध्ये वर्षभरामध्ये किती टॅक्स येतो आणि मग त्याच्यातनं पगार, पेन्शन आणि कर्ज हे जे पैसे जाऊन जे पैसे राहतात त्याच्यातनं मला विकास करावा लागतो, त्याला पैसे द्यावे लागतात. त्याच्यातून रस्ते, त्याच्यातून लाईट, त्याच्यातून पाणी, त्याच्यातून बस स्थानकं, हॉस्पिटल, प्रशासकीय इमारती, पोलीस स्टेशन, तलाठी कार्यालय, किती नावं सांगू, हे सगळं करावं लागतं. आज देखील मला इथं आल्यानंतर इथं सांगण्यात आलं की दादा तुम्ही भंडारदरा निळवंडे धरण पाणी संयुक्त जल व्यवस्थापन त्याच्या संदर्भात आम्हाला निळवंडे धरण पर्यटन विकासासाठी चांगल्या पद्धतीनं नौका विहार जलक्रीडा सुविधा द्या. बरोबर आहे. तुम्हाला माहीत नाही माय माऊलींनो, बांधवांनो, आत्ता मी कोयनेच्या ठिकाणी तापोळ्याला दिलेले. तिथं कोयनेचं प्रचंड मोठं पाणी, लोक जातात सुट्टीला, पर्यटनाला जातात, आनंद घेतात, फॅमिलीला नेतात, मुलाबाळांना नेतात. त्याच्यातनं मी आता उजनीला मंजूर केली, त्याच्यामधनं विदर्भात मी त्या ठिकाणी असलेल्या गोसीखुर्दला मंजूर केलं. हे आता कामं सुरू झाली. आपल्यातले काही मी लोक नेईन, ते दाखवीन आणि ते आपल्या इथं रोजगार देणारच काम आहे. त्याचं अनुकरण धरणाच्या सुरक्षिततेला कुठेही धक्का न लावता, कुठेही काही नौका विहार करत असताना पूर्णपणे सुरक्षितता बाळगून त्याच्यामध्ये जे जॅकेट असतं त्या सगळ्या गोष्टी त्या वापरून आपण त्याबद्दल पुढे जाणार आहोत. मी तुम्हाला शब्द देतो की ह्या वेळेस तुम्ही माझं ऐकलं, परंतु 2 वर्ष आपली त्याच्यात वायात गेली, पुढं वायात जाणार नाही. केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलंय. पहिल्या 100 दिवसात मोदी साहेबांनी करोडो रुपयाच्या योजना, आपलं पालघर जसा आपला आदिवासी भाग आहे तसा पालघरला आदिवासी भाग आहे, पालघर आदिवासी जिल्हाच आहे, त्याच्यानंतर तिथं ठाण्याचा काही भाग आदिवासी आहे, त्याच्यामध्ये पालघरच्या परिसरामध्ये वाढवण बंदर दिलेलं आहे. तुम्ही आश्चर्य करायला अकोलेकरांनो, 75,000 कोटी रुपयाचा, पाऊण लाख कोटीचा बंदर आहे. जगातल्या 10 बंदरापैकी एक आहे. 10 ते 12 लाख मुला मुलींना तिथं काम मिळणार आहे. विमानतळ आम्ही तिथं करणार आहोत. हे केलं पाहिजे, हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. आज डॉक्टर लामटे माझ्या मागे लागायचे, MIDC करा, MIDC करा. आम्हाला इथं पाहिजे तेवढी जमीन नाही मिळाली. MIDCला मोठी जमीन लागती, परंतु जेवढी मिळाली त्याच्यात त्या ठिकाणी MIDC करण्याच्या बद्दलची आम्ही पावलं उचलली. पण माझी विनंती आहे, अजूनही विचार करा. आम्ही चांगला मोबदला देऊ. समृद्धी महामार्ग जात असताना अनेक म्हणले अरे आमच्या जमिनी जातील, आम्हाला नाही द्यायचं. आम्ही 5 पट मोबदला दिला, जमिनीच्या किमतीच्या 5 पट दिला. सगळ्यांनी जमिनी दिल्या. आज तो नागपूर ते मुंबई महामार्ग जवळपास पूर्णत्वाला गेला. सोय झाली, वाहनं त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये दूरवर जायला लागली, वेळेची बचत झाली, इंधनाची बचत झाली. हे करावं लागतं, हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच्यामध्ये देखील पुढच्या काळामध्ये डॉक्टरशी आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कैलास असेल, त्याच्यामध्ये सीतारामजी असतील, कपिल असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांची अपेक्षा आहे की हा तालुका पर्यटन तालुका करावा. इथं शहापूर शिर्डी रेल्वे मार्ग वाया अकोला तालुका करून कहता आलं तर ते केलं पाहिजे. पुणे नाशिक नवीन रेल्वे मार्ग त्याचा एक थांबा हा आमच्या अकोला तालुक्यामध्ये हवाय. त्याशिवाय दळणवळणाचं काम होऊ शकत नाही. आमच्या लोकांना जायचं यायचं म्हटलं तर सोय तर पाहिजे. बरं, सगळ्यात स्वस्त जाणारं येणारं प्रवास कशातला आहे तर रेल्वेचा आहे. त्याच्यानंतर पाण्यामधला आहे. पाण्यामधनं वेळ लागतो. रेल्वेतनं आता वंदे भारत ट्रेन काही जण बसला असाल किती फास्ट जाते. आता बुलेट ट्रेन येणार आहेत. काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे, आपण बदलतोय. त्याकरता तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे, त्याकरता तुमची साथ पाहिजे. केंद्रात आपलं सरकार आलेलं विचाराचं
ते आल्यानंतर आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली. मागं कांदा निर्यात बंदी होती. आम्ही त्यांना सांगितलं नाही, आमच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे, त्याशिवाय त्याला भाव मिळणार नाही. आता कांद्याचे भाव पहिल्यापेक्षा चांगले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं तांदळावरची बंदी उठवा, निर्यातीची उठवली. त्यांना सांगितलं सोयाबीनला भाव द्या. आता उसाला चांगला भाव मिळण्याकरता त्यांनी 5-6 वेळेला FRP वाढवली. मी त्यांना सांगितलं नुसती FRP वाढवू नका, MSP मिनिमम सपोर्ट प्राइस ती वाढवली पाहिजे. ती MSP वाढवायला सांगितलेली आहे. आता ती वाढवल्यानंतर पण आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. हे का आम्ही करू शकतो? का तर तिथं नरेंद्र मोदी, अमित शहा, पियुष गोयल, नितीन गडकरी, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान कालच पोहरादेवीच्या तिथल्या कार्यक्रमाला आले होते. हे आमच्या ओळखीचे. विरोधक उद्याच्याला सांगतील ते आमचं ऐकत नाही. म्हणून विरोधकांचा विचार करू नका, सत्ताधारी पक्षाचा विचार करा, कारण त्याच्यातनं आपलाही फायदा होणार आहे. आम्ही केंद्राकडे जाऊन कमी व्याजाने पैसे आणू शकतो. जो चंद्रबाबू नायडूने आंध्र प्रदेशमध्ये आणि नितीश कुमारने मध्य प्रदेशमध्ये नेला, बिहारमध्ये नेला, चुकून मी मध्य प्रदेश म्हणलं, बिहारमध्ये ते तिथले मुख्यमंत्री आहेत, तसं आम्ही पण आणू. आज आम्ही जे काही अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी पावसामुळे पिकं वाया गेली, त्याच्याकरता NDRF SDRF कडनं सगळ्यात जास्त निधी केंद्राकडनं आम्ही आणला. का तर तिथं ओळखीचे लोक आहेत. जर त्या विचारायचेच लोक इथं असतील तर कामं होणार आहे. नसतील तर हे निवडून येणारे म्हणतील आमचं तिकडं सरकार येईल तेव्हा बघू. अरे 4.5 वर्ष वाया जातील ना. इथं वेळेचं महत्व आहे ना. आज माझ्या मायमाऊली इथं इतक्या आल्या. मी यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी जातो तिथं प्रचंड संख्येने मायमाऊली येतात. मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो भावाच्या नात्याने. मला इथं आल्यानंतर एवढ्या राखी बांधल्या, काहींना आता ते बांधताच नाही. जेव्हा मी रक्षाबंधन झालं, आम्ही रक्षाबंधनाची ओवाळणी त्यांना दिली. त्यांना जुलैचे 1,500, ऑगस्टचे 1,500, सप्टेंबरचे 1,500 दिले. आज मायमाऊलींना सांगतो ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पण तुम्हाला 8 दिवसाच्या आत द्यायची व्यवस्था करतो. ऑक्टोबर नोव्हेंबर. बांधवांनो, शेवटी हे आपल्याच घरच्या मायमाऊली आहेत. त्याचा फायदा तुम्हाला पण काही प्रमाणात होणार आहे, कारण तुमच्याही घरात पैसे येणार आहेत. पण पैशाचा हक्क तुमचा नाही, त्यांचा आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या. तुम्हाला इतके दिवस तुमच्याच हातात कारभार आहे, त्यांना करू द्या ना. तिलाही वाटते ना, अकोल्याच्या बाजारामध्ये गेल्यानंतर मला माझ्याकरता काहीतरी घ्यायचं आहे, पण घेता येत नाही तिला, कारण पैशाची नड भागवता येत नाही. ती नवऱ्याकरता घेते, मुलाबाळांकरता घेते, प्रपंचाकरता घेते. तिला वाटत नाही की मला पण काहीतरी घ्यावं. तिनं कितीदा मुरड घालायची, कितीदा मनाला सांगायचं नको पुढं घेऊ पुढं घेऊ. अरे दिवस चालले, कधी पुढं घेऊ कधी पुढं घेऊ. त्याकरता आम्ही योजना सुरू केली, आमची टिंगलटावाळी केली. विरोधक कोर्टात गेले बंद करायला. काय वाईट आहे? जर माझ्या गोरगरीब आणि गोरगरिबांच्या मायमाऊलींना देतोय ना, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना देतोय. मी आता काहींना भेटतो, माऊली बहीण, लाडकी बहीण पैसे मिळाले का? वय दादा मिळाले पैसे. ते हसते, चेहऱ्यावर आनंद दिसतो, समाधान दिसतं. ते तर आम्हाला पाहिजे. रडका चेहरा बघून काय करता? सगळ्यांनी समाधानाने जगा ना. ते जगण्याच्या करता काय कमी पडते ते सांगा ना. आपण आहोत ना. आपण त्या संदर्भामध्ये आज केंद्र सरकार देखील, काल आम्ही पंतप्रधानांच्या बरोबर होतो, करोडो रुपयाच्या कामाची भूमिपूजनावर उद्घाटन केली. कुठं मेट्रोची कामाची उद्घाटन, कुठं त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. फार मोठं काम आपलं झालं. वर्षानुवर्ष कुणी करत नव्हतं. आज तुमच्या माझ्या भाषेला एक मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली. हे झालं नव्हतं. अनेक सरकारं आली आणि गेली, परंतु नुसतंच खोटी आश्वासनं दिली. आज माझ्या मायमाऊलींना जशी मदत केली तसं वर्षाला यांना 3 गॅस सिलेंडर आम्ही मोफत देणार आहे. मी आत्ताच माहिती मागवली. पात्र 70 लाख आहेत. अजून काही कागदपत्राची अपूर्तता राहिली. 41 लाख कुटुंबांना
285 कोटी रुपयाचं वाटप केलं आणि 4 महिन्यातनं एक गॅस सिलेंडर आम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवतोय. आता वर्षातनं 4-4-4 12 महिने ह्याच्यातनं त्यांचं सगळं भलं होणार आहे असं माझा दावा नाहीये. पण काही ना फुलाची पाकळी जर एखादीला 6 सिलेंडर लागत असतील वर्षाला, 3 तिच्या पैशाने घेईन, 3 आमच्या पैशाने घेईन, आमच्या म्हणजे सरकारच्या. ते आम्ही केलंय, ह्याच्या आधी कुणी केलं नाही. आम्ही गरिबांच्या मुली शिकत नाहीयेत कॉलेजला, आदिवासींच्या मागासवर्ग वाटतं की माझे आई वडील गरीब म्हणून मला शिक्षण घेता येत नाही. आता तिला पण फ्री शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. गरिबाच्या घरातल्या मुलीला कॉलेजचं शिक्षण फ्री. काय वाईट केलं? तिला शिकायचा अधिकार नाही? आम्ही त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ताराबाई महाराणी यांची नावं घेतो, ह्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. परंतु आज देखील ह्या काळामध्ये आमची गरिबाची मुलगी कॉलेजचं शिक्षण घेऊ शकत नाही. ही आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची शोकांतिका नाही का? मग त्याच्यामध्ये 2-3 हजार कोटी गेले तरी काय वाईट आहे? गरिबाची मुलगी शिकली तर ते कुटुंब पुढे शिकतं, पुढे येतं. ह्याचा विचार आम्ही केला. गरिबाला त्या 1,500ची किंमत माहितीये, श्रीमंताला काय माहिती? ह्या गोष्टीचा विचार आपण करा. आमचे विरोधक म्हणले, त्यांना पोटात दुखायला लागलं, अरे आता कर्ज काढलं. अरे मी 10 वर्ष या अर्थसंकल्प सांभाळतोय, 10 वर्ष महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सांभाळतोय. जे राज्याला झेपेल हेच द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. उगीच ऋण काढून सण साजर करणारा मी नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये हे निवृत्ती बागुजी रेवगडे आहेत का इथं? हे बिल कुणी दिलं? हा हो का? मी मधल्या काळामध्ये सांगितलेलं होतं. माझे बांधव म्हणले की लाडक्या बहिणी आम्ही काय दोडके आहेत का? दोडके नाही, तुम्ही पण लाडक्या. त्याकरता कालच्या 1 ऑक्टोबर पासून माझ्या बांधवांच्या जो दूध धंदा करतो गाईचा, त्याच्या दुधाला 1 ऑक्टोबर पासून मिळणारा समजा 28 रुपये दर, त्याच्यात अधिक 7 रुपये राज्य सरकार तुम्हाला सबसिडी देणार. इन्सेंटिव्ह का? तर माझ्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे. म्हणजे 35 रुपये दर मिळणार 1 ऑक्टोबर पासून. आणि 30 सप्टेंबर पर्यंत इन्सेंटिव्ह 5 रुपये होता. हे आम्ही केलं ना, हे शेतकऱ्याचं सरकार आहे. तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. एवढ्यावर मी नाही थांबलो मित्रांनो. आता तुमची 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, हे 7.5 हॉर्सपॉवरचं बिल ह्या निवृत्ती बागुजी रेवगडेंचं 18,465. महाराष्ट्र शासनाने भरले 18,465. ग्राहकांनी भरायची रक्कम 0. हे बघा बिल, अशी बिल आम्ही देतोय. 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर. मला जे माहिती आहे, माझा गरीब शेतकरी, अल्प अत्यावधारक लहान शेतकरी 3ची, 5ची, जास्तीत जास्त 7.5ची मोटर वापरतो. आता काही जण येतात हळूच काना सांगतात, दादा 7.5 कशाला, 10 करा ना. 10 वाला मोठा शेतकरी आहे, त्यालाही आता मी लगेच करू शकत नाही. आता मी 44 लाख शेतकऱ्यांना, किती? 44 लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 15,000 कोटी रुपयाचं लाईट बिल माफ केलंय. माफ केलं म्हणजे तिजोरीतनं तुमचे पैसे महावितरणला भरले, म्हणून तुम्हाला बिल 0 आहे. का? तर तुम्ही काळ्याची सेवा करावी, तुमचा प्रपंच सुधारावा, मुलाबाळांचं भलं करावं, शेतीवाडी उत्तम करताना ऊसाची पिकं घ्या, भाजीपाला घ्या, फळबागा करा, जे काही करायचं ते तुम्ही करा. आता डॉक्टर लामटे, सीताराम गायकर, कैलास, त्याच्यामध्ये सारखे कपिल वगैरे सांगत असतात की दादा इथं पाठीमागच्या काळामध्ये पिंपळगाव खांड
तुम्हाला सगळ्या अकोलेकरांना माहिती आहे, पिंपळगाव खान नियमात बसत नव्हतं, मी नियमात बसवलं, विशेष बाब करून सही केली, तेव्हा ते झालं. तरी प्रश्न अजून प्रलंबित आहे. काय? काहींचं म्हणणं की त्याच्यामध्ये पाणी साठा वाढवा, फेरवाटप करा, आम्हाला अधिकचं पाणी मिळू द्या. ही लोकप्रतिनिधींची आमच्या सगळ्यांची मागणी आहे, रास्त मागणी आहे. कारण जर तुमच्या अंगामध्ये किती तुम्ही पाणीदार असाल, अरे तुझ्या शिवारात पाणी नसेल तर काय रे करणार तू, हे मला माहिती ना. आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात दुसरा एक मार्ग काढायचा ठरवलंय. तुम्ही काळजी करू नका, पुढच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुकींचं मतदान आहे. आम्ही महायुतीच्या सरकारच्या मार्फत अनेक उमेदवार 288 मतदारसंघात उभे करणार आहोत. काही ठिकाणी घड्याळ चिन्ह असेल, काही मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असेल, काही मतदारसंघात कमळ चिन्ह असेल. हे चिन्ह महायुतीचे आहे. तुमच्या इथं घड्याळ, या घड्याळाचं बटन त्या ठिकाणी दाबा, त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर लामटेंना दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवा. आता त्या घड्याला 5 वर्षाचा अनुभव आलाय, त्याच्यामुळं अनुभवातनं माणूस बरंच काही शिकतो. त्याच्यातून आपण हे राहिलेली कामं आणि हे काही पर्यटन, त्याच्यामध्ये जल पाण्याच्या संदर्भातले आपले वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, हे त्या ठिकाणी नौका विहार, जलक्रीडा, हे असे वेगवेगळे प्रकार असतील ते आपण घेऊया. आपल्याला आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. मी मगाशी सांगितलं, महिलांना आम्ही वर्षाला किती हजार कोटी देतो माहिती आहे? माझी लाडकी बहीण योजनेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 46,000 कोटी रुपये देतो. 46,000 कोटी. 46,000 कोटी रुपये काय त्यांच्या घरात ते ठेवणार नाही. काही जण म्हणतात, दादा अरे भावा तुम्ही पैसे दिले, माझं ब्लड प्रेशरच्या गोळ्या मी आणू शकले, माझं आता तब्येत चांगली झाली. काही म्हणते ह्या रक्षाबंधनाला मी राखी तयार करण्याच्या करता दोरा, मणी आणि ज्या गोष्टी लागतात त्या आणल्या, कारण पहिला 3,000चा हप्ता होता, 2 महिन्याचा दिला तुम्हाला. त्या 3,000त त्या माझ्या मायमाऊलीनं 20,000 रुपयाच्या राख्या तयार करून विकल्या. 20,000 रुपये. परवा मी ह्याला होतो विदर्भात, तिथं ती मायमाऊली, विदर्भात नाही मराठवाड्यात, ती परळीला, ती मला म्हणली की दादा मी सासूबाईंनी मला 3,000 रुपये मिळाले, त्याच्यामध्ये नवरात्र उत्सवात, गणेश उत्सवात असं काही काही सुशोभीकरण करावं लागतं, तसं मी करून विकले, मला 15,000 रुपये त्याच्यात झाले. महिला पण डोकं चालवतात, काही शिलाई वगैरे मशीन वगैरे त्यांनी केलं. आज हे केलं पाहिजे. शेवटी हा पैसा इथं राहणार नाही, हा पैसा इथल्या बाजारपेठेमध्ये जाईल, छोट्या मोठ्या दुकानात जाईल, त्याचा धंदा वाढेल. हे अर्थचक्र आहे, हे विसरू नका. ह्या पद्धतीनं हे महायुती सरकार काम करत आहे. माझी आपल्याला विनंती आहे, विरोधक येतील, आम्हाला कुणाला टीका टिप्पणी करायची नाही. मी जे जनसन्मान यात्रा निघाल्यापासून कुणावरही टीका टिप्पणी करत नाही. आम्हाला आमचा कार्यक्रम, बांधवांच्या करता केलेलं दुधाचे दरवाढ, माझ्या बांधवांच्या करता 0 लाईट बिलचं आता हे सगळं चालू ठेवायचं असेल, माझी लाडकी बहीण योजना, 3 गॅस सिलेंडर फ्री, या पुढच्या अनेक योजना, तर काय करावं लागेल? महायुतीचं सरकार आणावं लागेल. त्याच्याकरता अकोल्यात काय करावं लागेल? घड्याळाला मतदान करावं लागेल. याला बटन दाबलं की आमचा लामटे आला, लामटे आला की आमचं सरकार यायला एक एक आमदार महत्वाचा असतो. आणि मग तिथं जे काही 145च्या वर आमचे आमदार गेले की सरकार आपलं आलं. तुमच्या योजना त्या ठिकाणी चालू, तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम आमचं, त्याला तुमच्या पिकाला दर द्यायचं काम आमचं. आम्ही केंद्रात जाऊ, सरकार आणलंय, आता निधी द्या. तिथं
नोटा छापायचा अधिकार त्यांना आहे, आपल्याला नाहीये. RBIला आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. ह्या गोष्टीचा विचार अकोलेकरांनो करा. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही. 1 वर्ष डॉक्टरला विचारा, सीताराम गायकरला विचारा, बाकीच्यांना विचारा. अरे 1 वर्ष सत्ता नव्हती, कामं थांबली, कामाला स्टे मिळाले, मंजूर कामं थांबली, विकास कामा करता आम्ही गेलोय. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. अगस्ती कारखाना सगळ्यांनी प्रयत्न करून उभा केला, आदिवासी तालुक्यातला कारखाना. तो कारखाना अडचणीत आला. मी मागे कारखान्यावर आलो होतो. सगळी मंडळी मला सीताराम गायकरांच्या सहित भेटली. आमदारांनी सांगितलं, दादा काहीतरी मार्ग काढा. मी शेतकऱ्याच्या संस्थांना मदत करणारा शेतकऱ्याचा सुपुत्र आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं तसं NCDC कडे प्रकरण पाठवलं, म्हणजे केंद्र सरकारकडे. केंद्र सरकारमध्ये आमचे ऐकणारे होते म्हणूनच मी मंजूर करून आणलं ना, नाहीतर आणलं असतं का? नाहीतर काय अवस्था झाली असती दुसऱ्याच्या दारात, हे आमचा ऊस घ्या रे, हे आमचा ऊस घ्या रे. अरे आपल्याकडे असताना कशाला दुसऱ्याच्या दारात जायचं? आपण करू ना दुरुस्त, आहे ना तेवढी धमक आणि ताकद आपल्यात. आम्ही पण कारखाने चालवतो ना, त्या पद्धतीनं मदत केलेली आहे. मी येताच गाडीत कैलासला गायकरांना लांबट्यांना विचारत होतो की काय अजून अडचण आहे का, काय नाही. साखर आयुक्त आपल्या विचाराचं म्हणजे सहकार खातं आपल्याकडे, दिलीप वळसे पाटलाकडे, राष्ट्रवादीकडेच आहे. पोलीस खातं आपल्या देवेंद्रजींच्याकडे, आपल्या भाजपच्या नेत्यांकडे. अशा पद्धतीनं आमचा हा कार्यक्रम चाललेला आहे. माझी तुम्हाला सांगणं आहे, त्याच्यामध्ये काही जण मागची दिशाभूल केली. काय केली? मागासवर्गीयांना आदिवासींना सांगितलं अब की बार 400 पार 400 पार. आता म्हणले घटना बदलणार, आरक्षण काढणार, संधी जाणार. अरे म्हणलं कोण सांगतंय काय, कुणी खोटं बोलतंय राव? शेवटी मला सांगावं लागलं, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आरक्षण. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाला कोणी मायेचा लाल धक्का लावू शकत नाही. आज आम्ही आरक्षणाचा आदर करतोच ना. पंतप्रधानांनी शपथ घेताना पहिल्यांदा संविधानाच्या इथं नतमस्तक झाले, मग शपथ घेतली. खोटा प्रचार केला आमच्याबद्दल, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली. 0.5% मतं कमी पडली, अर्धा. पण जागा किती गेल्या याचा विचार करा ना. आता आपल्याला करोडो रुपयाचा निधी त्या बाबतीत आणायचा आहे. आम्ही गरिबांच्या करता तुम्हाला माहिती आहे बार्टी काढलं, मागासवर्गीय समाजाच्या करता. त्याच्यातनं त्या मुला मुलींना सवलती देतो. आदिवासींच्या करता टाटी काढलं, त्याच्यातनं आदिवासी बांधवांना आम्ही मुला मुलींना मदत करतो. काही वर्गाकरता अमृत काढलं, अमृत संस्था. तुम्हाला माहिती ना, त्या अमृत त्या संस्थेतनं त्या मुला मुलींना, मराठा समाज आणि यांच्याकरता सारथी काढलं. त्याच्यातनं अण्णासाहेब पाटील महामंडळातनं मदत केली जाते. त्याच्यातून त्या वर्गाला आम्ही मदत केली. ओबीसी करता महाज्योती काढलं, तिथं आम्ही त्यांना मदत करतो. हे सगळं करत असताना मातंग समाज म्हणला, राव दादा बार्टीमध्ये आमच्यावर अन्याय होतोय, आमच्याकरता काहीतरी काढा. त्यांच्याकरता आरटी काढलं. इथं आहे का मातंग समाजाचं कोणी? आरटी काढलं की नाही? त्यांना त्याच्यातनं मदत होती. माझा मुस्लिम समाज म्हणला, दादा आम्ही अल्पसंख्याक, आमचा काय विचार आहे का नाही? आम्ही भारतात आहे, आम्ही महाराष्ट्रात आहे, आम्ही अकोल्यात आहे. त्यांच्याकरता मार्टी काढलं आणि त्याचं काम सुरू केलं. समाजातल्या सर्व जाती धर्माला भेदभाव नाही केला. ह्या योजना, ही बिलमाफी जी केली, गाईचं दूध घालणारा शेतकरी भले कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, त्याचा व्यवसाय असेल, त्याला 7 रुपये 1 तारखेपासून जास्तीचे मिळणार लिटरला. फक्त दूध कोरं घालायचं, गाईच्या सडातनं पिळायचं, डायरेक्ट डेअरीला घालायचं. भेसळ काय करायची नाही. कारण कुठली तरी कच्ची बच्ची मुंबईतली ते पितायत, पुण्यातली पितायत. गरीब कुणाच्या कच्च्या बच्चांना खराब दूध
देण्याचा अधिकार तुमचा माझा नाहीये. मध्ये तर मी म्हणलं जे भेसळ करतील त्याला फाशीचीच शिक्षा करा, पण ते अजून मंजूर नाही झालं. त्याच्यामध्ये आमच्या ह्या सगळ्या गोष्टी, माझ्या मायमाऊली, लाडकी बहीण, जात बघून योजना आणली. सगळ्या जाती धर्माच्या माझ्या महिला गरीब असतील त्यांना योजना. लाडकी ते लेक लाडकी एक योजना आहे आमची. त्याच्यामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर जन्मल्यापासून 18 वर्षाची होईपर्यंत त्या मुलीला जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही देणार. आई वडिलांनी त्यांचं बघायचं. आम्ही सरकारकडनं ते आमची कन्या आहे, ह्या महाराष्ट्राची मुलगी आहे, सुकन्या आहे म्हणून आपण त्या ठिकाणी देतोय. त्यांच्याकरता पिंक ई रिक्षा योजना आम्ही आणलेली आहे. ह्या अनेक अशा प्रकारच्या योजना आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि काही जण तरुण तरुणी म्हणले राव आता भावांना झालं, मायमाऊलींना झालं, बहिणींना झालं, बांधवांना दिलं, आमचं काय? त्यांच्याकरता 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000 रुपये स्टायपन, ITI किंवा पदवीधारकांना 8,000 रुपये स्टायपन आणि पदव्युत्तर शिक्षणधारकांना 10,000 रुपये. त्यांनी 6 महिन्याचा वगैरे कोर्स करायचा. त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणार. तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देणार. आणि तो अनुभव आल्यानंतर त्यांनी त्या कारखान्यात काम करावं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता बँकेतनं जाऊन कर्ज काढावं. ह्या घटकाला ह्या योजना आम्ही त्या ठिकाणी दिल्या. यंदा आम्ही वारकऱ्यांना पण त्यांच्या दिंड्यांना 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आणि आत्ता मला डॉक्टर सांगत होते, एका भगिनीला विचारलं, ती म्हणली मी 65 वर्षाच्या पुढची आहे, मला कुठली योजना नाहीये. तिच्याकरता वयोश्री योजना आणलेली आहे, त्याच्यातनं आम्ही तिला मदत त्या ठिकाणी करतोय. या पद्धतीनं बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, RT, TRTI, 1RT या संस्था आम्ही स्थापन केल्या. तसंच गुरव, लिंगायत, नाभिक, रामोशी, वडार, सुतार, विणकर, ब्राह्मण, राजपूत, सोनार, आर्यवैश्य, जैन, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी ह्या समाजाच्या करता देखील आम्ही महामंडळाच्या उपकंपन्या स्थापन केल्या. त्याच्यातनं त्यांना मदत करणार आहे. कुठलाही घटक ह्या तिथं राहता कामा नये अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. बरेच इथं प्रश्न आहेत, त्या प्रश्नाच्या संदर्भात मी अनेक गोष्टीचा इथं उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आपला आमदार हा हर हुन्नरी आमदार आहे. अतिशय व्यवस्थितपणे मी त्यांना तालिकेचं अध्यक्ष पण केलं. तालिकेवर बसून देखील त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम तिथं केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. जे काही जबाबदारी आपण टाकू ती जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पाडतात. पोलीस पाटलाचं मानधन आम्ही वाढवलं, कोतवालाचं वाढवलं, आशा सेविकेचं वाढवलं, गटप्रवर्तकाचं वाढवलं, अंगणवाडी सेविकेचं वाढवलं, सरपंच उपसरपंचाचं पण दुप्पट केलं, ग्राम रोजगार सेवकाचं वाढवलं, होमगार्डचं वाढवलं. बचत गटाला पण आम्ही पूर्वी 15 लाख द्यायचो होतो, आता 30 लाख रुपये देतो. बचत गटाचं काम पण इथल्या माझ्या महिला अतिशय चांगल्या प्रकारे करतात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता लखपती दिदी ही पण योजना केंद्र सरकारने आणलेली आहे. त्या योजनेचा लाभ माझ्या सहकाऱ्यांनी या निमित्तानं घ्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. माझी एवढीच जाता जाता विनंती, काही झालं तरी गायकरजी, सीताराम गायकर असतील, कैलास वागचौरे असतील, सगळे माझे सहकारी असतील, तुम्हाला मी कधी अडचण येऊन दिली नाही. ज्या ज्या अडचणी आल्या त्याच्यातनं आपण मात करण्याचा प्रयत्न केला, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मला इथल्या राष्ट्रवादीच्या आणि इतर पण मित्रपक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगायचं आहे, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जेवढं काही राज्याचं भलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. परंतु तो प्रयत्न करत असताना तुमचे आशीर्वाद, तुमची साथ, तुमचा भरभक्कम पाठिंबा माय माऊलींनो, बहिणींनो मला पाहिजे.
मी राखीच्या साक्षीनं शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वादा आहे, हा असा तसा नाहीये. बांधवांनो, तुम्हाला मी सांगतो, माग सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना वीज माफी केली. गायकर तुम्हाला आठवत असेल, एक बिल दिलं 0चं, पुढं सरकार आलं विलासरावांचं, काँग्रेसचंच, आणि पुन्हा बिल द्यायला सुरुवात केली. मी विलासरावांना म्हणलं, राव असं ठरलं होतं, जाऊ दे म्हणले, ते इलेक्शनचं होतं, आता बिल लावायचं. आम्ही 3, 5, 7.5 पुन्हा सरकार आणायला मदत करा. तो एक ताकद तुमच्या पवित्र बटन दाबण्यामध्ये आहे, ते तुम्ही करा. मी पुढं 5 वर्ष तुम्हाला 5 हॉर्सपॉवर, 3 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर मोफत वीज देणार. आणि मी तुमच्या गरीब महिलांना, माय माऊलींना पुढं 5 वर्ष कायमचा लाडकी बहीण योजना चालू ठेवणार. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त साथ द्या. आणि हे करत असताना राज्याचा तर विकास करणारच, कारण केंद्र सरकार आपल्या पाठीशी, केंद्र सरकार आपल्या पाठीशी. काल मोदी साहेबांनी पण सांगितलं, आज पेपर वाचून बघा, खूप काही गोष्टी चाललेल्या आहेत. मात्र आता अजून माझी पुढची सभा होईल, ते फॉर्म भरल्यानंतर होईल. त्या सभेला मी येईल. अकोल्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून सांगायला. तोपर्यंत कुठं काही कुणाचं भांड्याला भांडं लागतं, लगेच तू असं म्हणलं का, मग मी चाललो तिकडं. तिकडचा काय नाराज झाला, तिकडून निघतोय, चाललो इकडं. इकडं तिकडं करून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद नेतृत्वात असावी लागते. माझी प्रशासनावर पकड आहे. कुणालाही महाराष्ट्रात विचारा, पकड आहे की नाही, अधिकारी माझं ऐकतात की नाही. आता सांगितलं चला महिलांना मध्ये बसवा, बसवलं की नाही. अरे बोलण्यात दम लागतो, दम, रग लागते, रग. त्यांना सांगितलं असतं, अहो पोलीस तिथं बसवा ना, ते म्हणलं असतं चल रे कुठं बसवा. काम करून घेण्याची पण नॅक लागते, आणि ती तुमच्या आशीर्वादामुळं आम्हाला 35 वर्षात आली आहे. त्याच्यातनं अजून राज्याचं, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं आपल्याला भलं करायचंय. करताना सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जायचंय. अल्पसंख्याकांनो, असा कुणी वाटून घेऊ नका की उद्याच्याला आम्हाला कुणी आधार देणार आहे का नाही. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधार देणारा पक्ष आहे, हे मी अल्पसंख्याक समाजाला अधिकारवाणीनं सांगतो. आपण सगळे भारतीय आहोत. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, हे आपण कदापि विसरता कामा नये. सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात होते. त्याच पद्धतीनं आता इथून पुढे देखील जाताना सगळ्या जाती धर्माच्या समाजाला बरोबर घेऊन हा महाराष्ट्र देशामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आपल्याला ठेवायचं आहे, आणि त्याच्यातून आपलं भलं करून घ्यायचं आहे. ते करा असा विनंती करतो, असं आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो. आपण प्रचंड संख्येने आला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. धन्यवाद. धन्यवाद दादा. अकोले तालुक्यातील जनता आपल्या पाठीमागे आहेच. दादा, आम्हाला तुम्ही आता मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय. अकोलेकरांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला पाहायचंय की आमचे अजित दादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले पाहिजेत, आणि आमचे लहानटे डॉक्टर हे कॅबिनेट मंत्री असले पाहिजेत. तमाम जनता आपल्या पाठीशी आहे. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.